मित्रांनो नमस्कार. टेक्निकल अनालिसिसच्या सिरीजमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे. हे डॉक्टर मोरेवेलच्या माध्यमातून आपण एक फ्री ऑफ कॉस्ट टेक्निकल अनालिसिसची सिरीज चालू केली आहे, की ज्यामध्ये पूर्णपणे स्टॉक मार्केटचे तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओज एकदम फ्री ऑफ कॉस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर ते व्हिडिओ सहजरित्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला मित्रांनाही शेअर करा, म्हणजे जे काही तुम्हाला अडचणी डाऊट येणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगतात. ओके, तर लक्षात घ्या, एक आपण या व्हिडिओमध्ये एक कॅन्डल स्टिक म्हणजे काय आणि एक कॅन्डल स्टिक म्हणजे काय, मेन कॅन्डल, एखादी कॅन्डल तयार कशी होते आणि कॅन्डलचा बिहेवियर काय असतो ते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, कोणत्याही गोष्टीचा डिले न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर लक्षात घ्या, एक प्रॉपर जर बघायला गेलं तर एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एक टेक्निकल अनालिसिसचं बेसिक बघितलेलं होतं. एक टेक्निकल अनालिसिसचं बेसिक, चार्ट म्हणजे काय, चार्टचं जे काही ट्रेंड असतात ते लक्षात घ्या. मग एक जे काही चार्ट आहे ना मित्रांनो, ही चार्ट आहे ना, एक मल्टिपल कॅन्डलने मिळून एकदम चार्ट तयार होतो. तर तो चार्ट तयार कसा होतो, कॅन्डलने, आणि जे काही कॅन्डलचे बिहेवियर्स आहेत, कॅन्डलच्या बिहेवियरवर चार्टचा बिहेवियर डिपेंड असतो. तर मित्रांनो, एक कॅन्डल जसं एक स्टॉक मार्केटमध्ये एक 3 प्रकारचे चार्ट असतात, तसं तुम्ही एक सिंपल लक्षात घ्या. मी तुम्हाला जस्ट स्क्रीन शेअर करतोय. ओके, 1 मिनिट. हां, जसं कॅन्डलमध्ये मित्रांनो जे काही चार्ट असतात ना, तसे म्हणजे सॉरी, चार्टमध्ये जसे कॅन्डल असतात, त्या कॅन्डलचा मल्टिपल बिहेवियर असतो आणि त्या बिहेवियरवर डिपेंड चार्टचं पूर्णपणे बिहेवियर असतो. तसं जे काही कॅन्डल आहे ना, ते कॅन्डल कशी रिप्रेझेंट करते आणि ते कॅन्डलचं प्रॉपर एक कॅन्डल काय दर्शवते ते जर बघायला गेलं, तर मित्रांनो, एक एक जी काही कॅन्डल आहे, ती कॅन्डल 4 म्हणजे 4 किमतीने एक कॅन्डल तयार होते. तर ती 4 किमती कोणत्या-कोणत्या आहेत? एखादा शेअर आहे, ओके, एखादा स्टॉक आहे. तर तो स्टॉक सकाळी मार्केट ओपन असताना किती रुपयाला ओपन झाला, ती एक कॅन्डल दर्शवते. आलं लक्षात? सकाळी मार्केट 9:15ला ओपन होतंय सपोज आपलं स्टॉक मार्केट इंडियन. तर ती ओपनिंग प्राइस म्हणजे सुरुवातीची किंमत, ते कॅन्डल दर्शवते. पहिली गोष्ट ती एक दर्शवते. ओके. दुसरं म्हणजे तो जो काही स्टॉक आहे, तो हायेस्ट प्राइस कितीला गेला, उच्चतम प्राइस. हायेस्ट प्राइस किती रुपयाला तो स्टॉक गेला, हे पण मित्रांनो आपली कॅन्डल ती दर्शवते. आणि त्यानंतर लोएस्ट प्राइस म्हणजे कमीत कमी तो खाली किती रुपयाला आला, कमीत कमी किमतीला कितीला आला, ही पण ती कॅन्डल मित्रांनो दर्शवते. आणि चौथं म्हणजे क्लोज प्राइस, शेवटची किंमत, म्हणजे ज्यावेळेस मार्केट बंद होतं त्यावेळेस तो स्टॉक किती रुपयाला राहिला, जी काय क्लोजिंग प्राइस आहे, ही पण मित्रांनो आपल्याला कॅन्डल दर्शवली जाते. आलं लक्षात? आणि एका कॅन्डलमध्ये मार्केटची पूर्णपणे हिस्ट्री एकदम लपलेली असते. एकदम सिंपल आहे बिहेवियर, कारण की सकाळी सकाळी मार्केट ओपन होताना एखादा स्टॉक किती रुपयाला ओपन झालाय, प्लस झालाय का मायनस झालाय, तो क्लोज कितीला झालाय, हायेस्ट लेवल आणि लोएस्ट लेवल, ह्या 4 गोष्टी जर तुम्हाला जर समजल्या आणि तर तुम्हाला जर एक कॅन्डलचं आयडेंटिफिकेशन आलं, की सिंपल आहे, कॅन्डलस्टिक ही कन्सेप्ट तुम्हाला मित्रांनो समजलीच, असं आपण कन्सिडर करू. आता कॅन्डलस्टिक एक जपानीज ट्रेडिंग पद्धत आहे. आपण हे जे काही कॅन्डल बघतो ग्रीन आणि रेड, आणि ह्याचे जे काही विक्स असतात, ह्याला मित्रांनो आपण जपानीज कॅन्डल म्हणलं जातं. एकदम सिंपल आहे. आलं लक्षात? तर इथं बघू शकतात. आता कॅन्डलचा कलर 2 कलर असतात मित्रांनो कॅन्डलचे. एक असतं ते ग्रीन, दुसरं असतं ते रेड. मग ग्रीन कॅन्डल काय दर्शवते, रेड कॅन्डल काय दर्शवते? जे काही ग्रीन कॅन्डल आहे, एक मार्केटमध्ये बुलिश आणि बेरिश आणि साइडवेज ही 3 सेंटिमेंट असतात. साइडवेज म्हणजे मार्केट साइडवेज जातं. बुलिश कॅन्डल म्हणजे मार्केट वरच्या साईडून जातं आणि बेरिश साईड म्हणजे मार्केट खालच्या साईडून जातं. म्हणजे निगेटिव्ह साईडला जातं. मग बुलिश साईडला जर मार्केट असेल, बुलिश कॅन्डल जर बनायला लागलेले असतील, तर त्या कॅन्डलचा कलर हिरवा बनतो. आणि एखाद्या कॅन्डलचा कलर हिरवा का बनतो, तर सकाळी एखादा स्टॉक आहे, तो ₹100 ओपन झाला, त्याची ओपनिंग प्राइस झाली ₹100 मित्रांनो, आणि क्लोजिंग प्राइस जर ₹110 जर तो स्टॉक क्लोज होत असेल, तर त्याची क्लोजिंग प्राइस झाली ₹110. तर ₹100 ओपन होऊन ₹110 जर स्टॉक क्लोज होत असेल, तर आपण त्याला कुठेतरी म्हणतो की आज मार्केट कुठेतरी अप साईडला आणि पॉझिटिव्ह होतं. सिंपल आहे. म्हणून तर मित्रांनो तो ग्रीन साईडला झाला. आणि ह्याच्याच उलटं, सकाळी मार्केट जर ₹100 एखादा स्टॉक ओपन होत असेल आणि तो स्टॉक जर खाली जर ₹90 जर क्लोज होत असेल, ₹100 ओपन होणारा स्टॉक जर ₹90 क्लोज होत असेल, तर त्याला सिंपल आहे, आपण निगेटिव्ह साईडला, मग त्याला रेड कॅन्डल तयार होते. ओपनिंग प्राइस हाय म्हणजे ओपनिंग प्राइस वर, क्लोजिंग प्राइस खाली असेल, तर आपण रेड कलरची कॅन्डल होते. आणि ओपनिंग प्राइस खाली आणि क्लोजिंग प्राइस वर असेल, तर त्याला ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते. आणि जे काही हाय आणि लो हे जे काही विक्स आहेत मित्रांनो, जे काही छोटे-छोटे आपण शिफ्टी पण म्हणतो आपल्या मराठी भाषेत. तर जे काही ओपन, क्लोज आणि हाय म्हणजे हाय आणि लो आहे, ते दिवसभराच्या मार्केटमध्ये ते हायेस्ट प्राइसला स्टॉक किती वर गेला आणि लोएस्ट प्राइसला किती वर गेला, ह्याच्यावरती विक्स डिपेंड असतात. आलं लक्षात? आणि सिंपल आहे. आणखी मी तुम्हाला सांगतो, आता बुलिश कॅन्डल, क्लोजिंग प्राइस इज मोर दॅन ग्रेटर दॅन ओपनिंग प्राइस, त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. आणि बायर्स मजबूत असलेल्याचे संकेत दर्शवते बुलिश कॅन्डल. बुलिश कॅन्डल सिंपल आहे, की बायर्स मजबूत असतील, स्टॉक मार्केट जर म्हणजे मार्केट जर वर जायचं असेल,
म्हणजे मार्केट जर ग्रीन ग्रीन कॅन्डल तयार झाल्या की तुम्ही एक टेक्निकल अनालिसिसच्या वेळी तुम्ही एक समजून जायचं की त्या स्टॉकमध्ये किंवा त्या इंडेक्समध्ये खरेदी यायला लागली. सिंपल आहे. आणि शेअर्सची किंमत वर जात असलेल्याचे मित्रांनो संकेत आहेत त्याच्यात ऑब्व्हियसली त्याच गोष्टीत आलं लक्षात. आणि मार्केटमध्ये खरेदीची ताकद जास्त आहे. अप ट्रेंड सुरू होणार आहे हे मित्रांनो बुलिश साईडची कॅन्डल दाखवते. बुलिश साईडचे कॅन्डल अप ट्रेंड सुरू होणार आहे हे दाखवते. लक्षात आलं, ही बुलिश साईड. बुलिश म्हणजे खरेदीचा विजय. सिंपल आहे. बुलिश झालं. दुसरं आपण बेरिश बघणार आहेत. सेम 110 रुपयाला ओपनिंग प्राइस आहे, 100 रुपयाला क्लोजिंग प्राइस आहे, तर त्याला बेरिश म्हणतो. एखादा स्टॉक काही वर ओपन झाला खाली क्लोज झाला आलं लक्षात. म्हणजे ज्या स्टॉकची ओपनिंग प्राइस वर असते आणि क्लोजिंग प्राइस खाली असते. ओके. आणि कलर जे काय कॅन्डलचा आहे तो रेड असतो, त्याला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. सेलर्स मजबूत झालेले संख्या काय होतं मित्रांनो, स्टॉक मार्केटला लोक घाबरतात पण ह्या बेसिक गोष्टी कम्प्लीट क्लिअर नसतात. त्यामुळे मोस्ट ऑफ पीपल्स आर म्हणजे लुझिंग मनी इन स्टॉक मार्केट बिकॉज ऑफ काय की एकच आहे की ह्या गोष्टी बेसिक जर नाही क्लिअर झाल्या तर आपण कुठेतरी पैसे कमवण्याच्या पाठीमागे लागतो. मग त्या गोष्टी मित्रांनो काही लॉजिकली नाहीत. आलं लक्षात. आपण फ्री ऑफ कॉस्ट पण कोर्स घेतोय सर्वांना. जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला खरंच प्रॉपर एक स्ट्रक्चर वेने नॉलेज घ्यायचंय तर त्याचे पेड कोर्सेस सुद्धा आपण डॉक्टर मोरेवेलच्या माध्यमातून डिझाइन करतोय. त्या पेड कोर्सला करण्यासाठी सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा डायरेक्ट कॉल करू शकतात. ओके. तर ठीक आहे. बेरिश कॅन्डल लक्षात आली. ओपनिंग प्राइस हाय आणि क्लोजिंग प्राइस खाली हे जर असेल तर मित्रांनो त्याला आपण बेरिश साईड म्हणतो. आणि त्यानंतर एक तिसरं असतं साईडवेज सेंटिमेंट, त्याला म्हणतो आपण डोजी कॅन्डल. अनिश्चितता म्हणजे अनसर्टिनिटी. ओके. म्हणजे ज्या कॅन्डलचे विक्स मोठे असते आणि बॉडी छोटी असते, म्हणजे ओपन प्राइस क्लोज प्राइस एकदम जवळ असते, पूर्णपणे मार्केट वॉलाटाईल मार्केट असतं आणि पूर्णपणे कुठल्याही याला डायरेक्शन नसतं, त्याला आपण मित्रांनो डोजी कॅन्डल म्हणतो. ह्या तिन्ही कॅन्डल जर तुमच्या लक्षात आल्या, बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल, ओके, आणि साईडवेज कॅन्डल. साईडवेज कॅन्डल इन द सेन्स डोजी कॅन्डल. बुलिश कॅन्डलचं सिंपल आहे, ओपनिंग प्राइस खाली असते, क्लोजिंग प्राइस वर असते, त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. त्यावेळेस मार्केटमध्ये कुठेतरी अप ट्रेंड चालू आहे असं आपण त्याच्यात कन्सिडर करतोय. आलं लक्षात. बेरिश कॅन्डलचं सिंपल आहे. बेरिश कॅन्डलचं क्लोजिंग प्राइस खाली, ओपनिंग प्राइस वर आहे, त्याला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. आणि साईडवेजचं एकदम डोजी कॅन्डल. मग डोजी कॅन्डल जर झालं तर मार्केटमध्ये अनसर्टिनिटी असते, मार्केटमध्ये वॉलाटाईल मार्केट आणि नॉन डायरेक्शनल मार्केट आपण त्याला असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. कॅन्डलच्या 3 कन्सेप्ट आहेत, 3 कॅन्डलचे बिहेवियर आहेत. त्यामध्ये परत हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, अशा मल्टिपल कॅन्डलचे पॅटर्न आहेत. त्या गोष्टी पण आपण इन डिटेल येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कंप्लीट करणार आहोत. जर तुम्हाला जर काय यामध्ये जर काय डाऊट्स असतील या कॅन्डलस्टिकमध्ये तर खाली कमेंट्समध्ये सांगा. आम्ही अजूनही चांगल्या पद्धतीचं व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो बनवण्याचा प्रयत्न करत राहणार आहेत. आपल्याला आपली मराठी माणसं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हॉल्व करून एक लॉंग टर्म सक्सेसफुल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर व्हावीत, ह्या सेशनचा आणि या सिरीजचा हाच एकमेव उद्देश आहे. तो उद्देश जरी पूर्ण झाला तरी मला असं वाटतं की आपण कुठेतरी एक समाजाला कुठेतरी देणं म्हणून आपण कुठेतरी त्या गोष्टी देतोय. ओके. तर चालेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, अजूनही आपल्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांची कुठेतरी फायनान्शियली प्रगती एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये होऊ शकते. थँक्यू.